नागपुर परिक्षेत्र में सड़क हादसों पर लगाम लगाने के लिए हाईवे सुरक्षा पुलिस ने ऑपरेशन यू टर्न शुरू किया है। शराब पीकर वाहन चलाने, ओवर स्पीडिंग, बिना हेलमेट सफर और सड़क किनारे खतरनाक पार्किंग के खिलाफ अब विशेष अभियान चलाया जाएगा। नागपुर परिक्षेत्र के राष्ट्रीय और राज्य महामार्गों पर बढ़ती सड़क दुर्घटनाओं को रोकने के लिए हाईवे सुरक्षा पुलिस ने ऑपरेशन यू टर्न अभियान शुरू किया है। पुलिस अधीक्षक लोहित मतानी के अनुसार वर्ष 2023 में जहां हाईवे हादसों में 971 लोगों की जान गई थी, वहीं विभिन्न सुरक्षा उपायों और ब्लैक स्पॉट सुधार के कारण वर्ष 2025 में यह संख्या घटकर 657 हो गई है। हालांकि 2026 के शुरुआती 5 महीनों में मृत्यु संख्या 304 पर स्थिर रहने से गंभीर हादसों की चुनौती बनी हुई है। महामार्ग सुरक्षा पोलीसमध्ये जे 11 जिल्हे आहेत ते गडचिरोली ते बुलढाणापर्यंत म्हणजे विदर्भचे जे सगळे जिल्हे आहेत इथे ऑपरेशन यू टर्न राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये 4 पॉईंट्सवर आम्ही फोकस करत आहे। पहिला तर आहे ड्रंकन ड्रायव्हिंग, दुसरा विदाउट हेल्मेट, तिसरा ओव्हर स्पीडिंग आणि चौथा जे आहे हेवी व्हेकल्सवर आम्ही फोकस करत आहे। आणि त्यासोबतच सेफ्टी फीचर्स जिथे जिथे ॲक्सिडेंट प्रोन एरियाज आहे तिथे आम्ही हायवे सोबत नॅशनल हायवे सोबत तिथे इम्प्लिमेंट करण्याचा यामध्ये आमचा प्रयत्न राहील। हे जे ऑपरेशन यू टर्नमध्ये जे नागपूर सिटीमध्ये ज्याचा सक्सेस होता त्या धर्तीवर आता यांना आम्ही हायवेवर आता इम्प्लिमेंट करत आहे। यासोबतच जे जिथे जिल्हे आहेत विदर्भाचे त्यासोबत कोऑर्डिनेशन झालेलं आणि त्यांच्यासोबत जॉईंट कारवाई जे ॲक्सिडेंट प्रोन टायमिंग्स आहे ते आम्ही सगळ्यांचे ॲनालाइज केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 पॉईंट किंवा काही जिल्ह्यामध्ये 8 आणि 10 पॉईंट पण आम्ही लावत आहे। त्यांच्यासोबत जॉईंट नाकाबंदी करत आहे आणि या जॉईंट नाकाबंदीमध्ये हे 4 मुद्द्यावर आम्ही फोकस करत आहे। तर टोटल 96 ब्लॅक स्पॉट्स आहे या पूर्ण रेंजमध्ये आणि त्यामध्ये आम्ही ऑन रोटेशन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी प्लॅन केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल 8 असे पॉईंट्स आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 4 पॉईंट्स आहे, अकोलामध्ये 8 आहे, बुलढाणामध्ये 10 आहे। याप्रमाणे ते लोकली आम्ही प्लॅन केलेलं आहे, असं काही युनिव्हर्सल नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जे डिस्ट्रिक्ट एसपी आहेत त्यांच्यासोबत पण कोऑर्डिनेट केलेलं आहे आणि ते त्यांच्या एरियामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी एन्फोर्समेंट करत आहे। उद्देश असा आहे की हे जे रोड ॲक्सिडेंट्स आहे ते 15% कमी झाले पाहिजे आणि त्यांना अचीव करण्यासाठी जे काही कारवाई करायची आहे ते हे 4 पॉईंट्स आहे, ड्रंकन ड्रायव्हिंग, विदाउट हेल्मेट, ओव्हर स्पीडिंग आणि नो पार्किंग ऑन द रोड साईड आणि ते जे सेफ्टी फीचर्स आहेत ते प्रायोरिटीवर इम्प्लिमेंट झाले पाहिजे। मॅक्सिमम जे ॲक्सिडेंट्स आहेत ते NH53 आणि NH44 वर आहे। याच्यावर आम्ही स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहे, जे NH53 वर आहे, NH44 वर आहे। यामध्ये ज्या ज्या स्पॉट्स काहीतरी गाव दोघही ठिकाणी गाव आहे, दोघही बाजूला गाव आहे, शहर आहे किंवा जंक्शन आहे किंवा ब्रिजेस आहेत, तिथे आम्ही फोकस करत आहे। त्यासोबतच जे नियरेस्ट हॉस्पिटल्स आहे त्यांना पण त्यांना मॅपवर त्याच्या लोकेट करण्याची आणि PM राहत योजना ज्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना गव्हर्नमेंट जे आहे 1.5 लाख रुपीजच्या ते कम्पन्सेशन देतात ॲक्सिडेंट विक्टिमसाठी। ते सगळ्यांना आम्ही मॅप आता करत आहे, ज्यामुळे जे नियरेस्ट हॉस्पिटल आहे त्याची माहिती मिळेल। दुसरा जे मृत्युंजय दूत आहे, जे गुड समॅरिटन प्रिन्सिपलवर काम करतात आणि जे जे मृत्युंजय दूतनी कोणीतरी ॲक्सिडेंट विक्टिमचा जीव वाचवलेला आहे त्यांना गव्हर्नमेंट कंपन्सेशन आणि इनाम पण देतात, त्यासाठी पण आम्ही जनजागृती करत आहे। हे जे गुड समॅरिटन प्रिन्सिपल आहे सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे, यामध्ये जर कोणी एखादे ॲक्सिडेंट विक्टिमची मदत केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर त्यांना साक्षीदार बनण्याची काही कंपल्शन नाही आहे, मॅन्डेट नाही आहे। दुसरा त्यांनी त्यांची स्वतःची इन्फॉर्मेशन हॉस्पिटलमध्ये दिली जाईल याचा काही कंपल्शन नाही आहे। तिसरा हॉस्पिटलवर मॅन्डेट आहे की त्यांनी इमिजिएट जर एखाद्या माणसाने पेशंटला घेऊन आले त्यांना त्यांची स्वतःची माहिती घेऊ नका आणि जे पेशंट आहे त्यांचा इलाज केला पाहिजे।
असा या कानूनमध्ये दिलेला आहे. त्यासोबतच जर त्यांना पाहिजे तर जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांना ज्यांनी एखादे ॲक्सिडेंट विक्टिमचा जीव वाचवलेला आहे त्यांना गव्हर्नमेंट इनाम पण देतात. तर हे सगळे प्रावधान गुड समरिटन प्रिन्सिपलमध्ये आहे आणि हॉस्पिटलवर मॅन्डेट आहे की त्यांनी त्वरित जे इलाज आहे ते चालू केला पाहिजे. या संबंधाने एखाद्या हॉस्पिटलने जेव्हा नागपूर शहरमध्ये इलाज चालू केला न होता त्याच्यावर गुन्हे पण दाखल झालेले. इसी को ध्यान में रखते हुए हाईवे सुरक्षा पुलिस ने एक्सीडेंट एनालाइज सेल की स्थापना की है, जो दुर्घटनाओं के कारणों ब्लैक स्पॉट का वैज्ञानिक विश्लेषण करेगा। अभियान के तहत शराब पीकर वाहन चलाने वालों, ओवर स्पीडिंग करने वालों, बिना हेलमेट सफर करने वालों और सड़क किनारे खतरनाक पार्किंग करने वालों पर कड़ी कार्रवाई होगी। पुलिस ने नागरिकों से यातायात नियमों का पालन कर सड़क सुरक्षा में सहयोग करने की अपील की है।